Hello all, welcome to the DKT Yeshwantrao Chauhan Polytechnic Inchalkarji. In this series of video lecture, we are going through the subject management. In this lecture, we are going to cover the main provisions in the Factories Act 1948 from the chapter number 5, that is Legislative Act. In the previous lecture, we seen or gone through the introduction of Factories Act 1948, what is its objective, what are the various provisions under the Factories Act 1948. But in this lecture, we are going through the main provisions in the Factories Act 1948. The main provisions of the Act. Meजर्स फॉर द वर्कर्स म्हणजे वर्करांच्यासाठी काय काय उपाय आहेत ह्या ऍक्ट मध्ये फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये ते आर ऑफ 3 मेजर्स हेल्थ मेजर्स वेलफेअर मेजर्स अँड सेफ्टी मेजर्स मीन्स काय वर्करांच्यासाठी फॅक्टरीज मध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज पाहिजेत किंवा वर्करांच्यासाठी फॅक्टरीमध्ये काय काय उपाय केलेले पाहिजेत म्हणजे ते कुठले असणार आहेत एक तर हेल्थ मेजर्स म्हणजे त्यांच्या वर्करांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठले उपाय केले पाहिजेत वेलफेअर मेजर्स म्हणजे वर्करांच्या कल्याणासाठी कुठले उपाय केले पाहिजेत सेफ्टी मेजर्स म्हणजे काय वर्करांच्या सुरक्षिततेसाठी कुठले उपाय केले पाहिजेत फर्स्ट इज हेल्थ मेजर्स क्लीनलीनेस रिमूव्हल ऑफ डिस्पोजल ऑफ डर्ट फ्रॉम फ्लोर्स बेंचेस एक्सेट्रा एव्हरीडे मग आता हेल्थ मेजर्स म्हणजे काय आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठले उपाय केले पाहिजेत फर्स्ट जे आहे ते क्लीनलीनेस म्हणजे क्लीनलीनेस म्हणजे काय की स्वच्छता म्हणजे फॅक्टरीमध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे जे डर्ट आहे किंवा जे डिस्पोजल मटेरियल आहे जे आपल्याला टाकून द्यायचं आहे ते प्रत्येक दिवशी त्याची स्वच्छता केली पाहिजे जे नको आहे ते मटेरियल काढून फेकून दिलं पाहिजे वॉशिंग ऑफ फ्लोर्स ऑफ वर्क रूम्स ऍट लिस्ट एव्हरी वीक म्हणजे आठवड्यातून एकदा तरी जे वर्करूम आहे किंवा जे वर्कशॉप जे आहे ते वर्कशॉप धुतलेलं पाहिजे इफेक्टिव्ह मीन्स टू ड्रेनेज टू अवॉइड कलेक्शन ऑफ वॉटर आता ड्रेनेज सिस्टीम जी आहे इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये जी ड्रेनेज सिस्टीम आहे म्हणजे जे सांडपाणी जे बाहेर जाणार आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे आणि त्याची पण स्वच्छता म्हणजे काहीतरी घाण अडकून त्या ड्रेनेज जाम होणे किंवा ड्रेनेज फुल होणे यासाठी पण ड्रेनेज सिस्टीम जी आहे फॅक्टरीमध्ये ती पण वेळोवेळी साफ केली पाहिजे त्यामुळं जे घाण पाणी आहे किंवा सांडपाणी जे आहे फॅक्टरीमधून बाहेर पडणार ते बाहेर फॅक्टरीमधून व्यवस्थित जावं ऑल इनसाइड वॉल्स अँड पार्टिशन्स ऑल सिलिंग टॉप्स of rooms passage and staircase to be repainted once in 5 years if they are already painted म्हणजे प्रत्येक 5 वर्षानंतर सगळी फॅक्टरी काय असणार आहे आपण रंगवली पाहिजे किंवा रंगकाम केलं पाहिजे फॅक्टरीमध्ये 5 वर्षानंतर प्रत्येकी 5 वर्षानंतर डिस्पोजल ऑफ वेस्ट effective and suitable arrangements should be made for the disposal of waste आता वेस्ट म्हणजे काय जे आपल्याला नको आहे किंवा जे घाण आहे इंडस्ट्रीमध्ये ते जे आहे त्याचं व्यवस्थित डिस्पोजल म्हणजे त्याचे व्यवस्थापन केलं पाहिजे जे आपल्याला इंडस्ट्री फॅक्टरीमध्ये नको आहे असं मटेरियल किंवा जे घाण मटेरियल आहे किंवा घाण म्हणजे घाण जे असणार आहे ते इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं पाहिजे आणि त्याचं डिस्पोजल व्यवस्थित केलं पाहिजे व्हेंटिलेशन अँड टेम्परेचर ॲड्युकेट व्हेंटिलेशन बाय फ्रेश एअर सर्क्युलेशन म्हणजे व्हेंटिलेशन मीन्स काय तिथं हवा खेळती राहिली पाहिजे फ्रेश एअर वर्करना मिळालं पाहिजे सुटेबल टेम्परेचर टू प्रोव्हाइड कंडिशन्स ऑफ कम्फर्ट म्हणजे काय तिथं जे वर्किंग टेम्परेचर आहे किंवा फॅक्टरीमध्ये जे टेम्परेचर असणार आहे ते सुटेबल असलं पाहिजे सुटेबल असेल तरच वर्कर व्यवस्थित काम करणार आहे आर्टिफिशियल ह्युमिडिफिकेशन रेग्युलेटिंग द मेथड ऑफ आर्टिफिशियल इन्क्रीजिंग ह्युमिडिटी म्हणजे काय समजा जी ह्युमिडिटी आहे म्हणजे हवेतील आर्द्रता आहे ती आर्द्रता आपल्याला मेंटेन ठेवली पाहिजे जर आर्द्रता जास्त असेल हवेमध्ये तर टेम्परेचर वाढू शकतं त्यामुळे आर्द्रता जी आहे ती इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये मेंटेन ठेवली पाहिजे बाय युझिंग आर्टिफिशियल ह्युमिडिफिकेशन म्हणजे आर्टिफिशियली इक्विपमेंट लावून किंवा मशिनरी लावून आपण तिथलं ह्युमिडिफिकेशन काय केलं पाहिजे किंवा ह्युमिडिटी काय केली पाहिजे मेंटेन ठेवली पाहिजे डायरेक्टिंग प्रिस्क्राइब टेस्ट फॉर डिटरमाइनिंग ह्युमिडिटी प्रिस्क्राइबिंग मेथड फॉर अचिव्हिंग ॲड्युकेट व्हेंटिलेशन अँड कूलिंग
ओव्हरक्राउडिंगचा अर्थ काय की उगाचच माणसांची गर्दी करून ठेवलेली आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणणार ओव्हरक्राउडिंग. नो वर्क रूम शुड बी ओव्हरक्राउडेड, म्हणजे जिथं फॅक्टरीमध्ये काम करणार आहेत वर्कर तिथं ओव्हरक्राउडिंग नको, किंवा माणसं एकदम जवळ काम करतात किंवा जवळ येऊन काम करत असतील, किंवा वर्कर आणि वर्कर मध्ये जे डिस्टन्स आहे ते एकदम कमी आहे, मग ह्याला काय म्हणणार आपण ओव्हरक्राउडिंग. मग no workroom should be overcrowded. The minimum space provided for a worker should be 4.2 cubic meter. म्हणजे आता प्रत्येक वर्करला किती जागा मिळाली पाहिजे, 4.2 क्युबिक मीटर एवढी त्याला जागा मिळाली पाहिजे. आणि त्यामुळे काय होणार आहे, तो व्यवस्थित तिथं फिरू शकणार आहे, व्यवस्थित तिथं काम करणार आहे. त्यामुळं ओव्हरक्राउडिंग शुड बी अवॉइडेड. लाइटिंग. Light, whether artificial or natural or both, should be sufficient and suitable in all workrooms. मीन्स काय, लाइटिंग मीन्स काय, लाईट जी आहे ते आर्टिफिशियल असू दे, आर्टिफिशियल म्हणजे बल्ब असेल, ट्यूब असेल, ती काय झाली आर्टिफिशियल लाईट, किंवा नॅचरल लाईट जी सनलाईट आहे ते फॅक्टरीमध्ये व्यवस्थित आली पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे की वर्कर तिथं व्यवस्थित काम करणार आहे. ड्रिंकिंग वॉटर. इन एव्हरी फॅक्टरी इफेक्टिव्ह अरेंजमेंट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर शाल बी मेड. म्हणजे ड्रिंकिंग वॉटरची अरेंजमेंट सुद्धा व्यवस्थित केली पाहिजे. कॉन्झर्वन्सी अरेंजमेंट्स. इन एव्हरी फॅक्टरी देअर शॅल बी प्रोव्हाइडेड अँड मेंटेन सेपरेट अरेंजमेंट्स फॉर टॉयलेट्स फॉर मेल अँड फिमेल वर्कर्स ऍट कन्व्हिनियंट प्लेसेस. मीन्स काय असणार आहे की जे टॉयलेट्स असणार आहेत इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये ते पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे असले पाहिजे. नेक्स्ट, स्पिटॉन्स. आता स्पिटॉन्स मीन्स काय, वर्कर काय करतात की कुठं पण थुकत असतात फॅक्टरीमध्ये, ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे की कुठं पण थुकल्यामुळे तिथं घाण होणार आहे किंवा कुठल्या प्रकारचा रोग पसरू शकतो. त्यामुळं वर्करांना थुकण्यासाठी व्यवस्थित जागा दिली पाहिजे किंवा थुकण्यासाठी वेगळी जागा त्यांना दिली पाहिजे, त्याला काय म्हणणार स्पिटॉन्स. आता हे काय झाले हेल्थ मेजर्स, म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून वर्करना कुठले उपाय फॅक्टरीमध्ये केले पाहिजे, ठीक आहे. आता नेक्स्ट इज वेलफेअर मेजर्स. आता वेलफेअर मेजर्स मीन्स काय, कल्याणकारी उपाय, म्हणजे वर्करांच्या साठी फॅक्टरीमध्ये कुठले वेलफेअर मेजर्स असले पाहिजेत ते म्हणजे काय असणार की फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये मेन्शन केलेले आहेत. वॉशिंग फॅसिलिटीज फॉर मेल अँड फिमेल वर्कर्स शुड बी प्रोव्हाइडेड इन द फॅक्टरी. पुरुष वर्कर किंवा स्त्री वर्कर जे आहेत त्यांच्यासाठी धुण्याची व्यवस्था केली पाहिजे, म्हणजे हात धुण्यासाठी असेल किंवा त्यांचे कपडे धुण्यासाठी असतील, ठीक आहे. नेक्स्ट, सुटेबल सिटिंग फॅसिलिटीज शुड बी प्रोव्हाइडेड फॉर ऑल वर्कर्स ऑब्लिग्ड टू वर्क इन स्टँडिंग पोझिशन. मीन्स काय, सिटिंग अरेंजमेंट सुद्धा वर्करांसाठी वेगळी केली पाहिजे. कारण काय होणार आहे, समजा जे वर्कर स्टँडिंग पोझिशन मध्ये काम करत असतात की कंटिन्युअसली उभं राहून ते काम करत असतात, त्यांना थोडा वेळ विश्रांतीसाठी सिटिंग अरेंजमेंटची फॅक्टरीमध्ये अरेंजमेंट केली पाहिजे. फर्स्ट एड अप्लायन्सेस फॉर एव्हरी 150 workers, minimum one fully equipped first aid box shall be kept available during all working hours. आता फर्स्ट एड बॉक्स मीन्स काय की त्यामध्ये की समजा वर्कर काम करतोय आणि अचानक त्याला काहीतरी जखम झाली किंवा टूल लागलं, ठीक आहे, तर त्यासाठी फर्स्ट एड बॉक्स ची अरेंजमेंट केली पाहिजे. फर्स्ट एड बॉक्स मध्ये काय असणार आहे की प्रायमरी स्टेजला जे पट्टी बांधणं असेल किंवा प्रायमरी स्टेजला जखमेला औषध लावणं असेल, ठीक आहे, हे जे आहे हे काय असणार आहे फर्स्ट एड बॉक्स. म्हणजे 150 वर्कर्स जर काम करत असतील तर त्यांच्यामध्ये मिनिमम एक तरी फर्स्ट एड बॉक्सची अरेंजमेंट केली पाहिजे. अ फॅक्टरी एम्प्लॉईंग मोर दॅन 500 वर्कर्स शॅल हॅव अ प्रॉपरली इक्विप्ड ॲम्ब्युलन्स रूम. जर समजा 500 पेक्षा जास्त वर्कर असतील तर त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्सची आणि वेगळ्या मेडिकल रूमची अरेंजमेंट केली पाहिजे फॅक्टरीमध्ये. Canteen. A canteen shall be provided in each factory in which more than 250 workers are ordinarily employed. म्हणजे कॅन्टीनची फॅसिलिटी सुद्धा वर्करांना दिली पाहिजे. जर समजा 250 पेक्षा जास्त वर्कर काम करत असतील तर फॅक्टरीमध्ये वेगळी कॅन्टीनची अरेंजमेंट असली पाहिजे. शेल्टर्स, रेस्टरूम्स अँड लंच रूम्स. Every factory in which more than 150 workers are ordinarily employed. मीन्स काय, शेल्टरची किंवा रेस्टरूमची, रेस्टरूम मीन्स काय
विश्रांतीसाठी वेगळे रूम असणार आहे वर्करसाठी, किंवा लंच रूम, समजा वर्कर्स जर डबा आणत असतील तर डबा खाण्यासाठी वेगळ्या प्रकारची रूम किंवा त्याला काय म्हणणार लंच रूमची अरेंजमेंट केली पाहिजे. एव्हरी फॅक्टरी शॅल प्रोव्हाइड क्लीन, ॲडिक्वेटली लाइटेड अँड व्हेंटिलेटेड रूम्स फॉर द यूज ऑफ चिल्ड्रन under the age of 6 years of women workers if the number of such women workers exceeds 30. जर समजा स्त्री कामगार असतील, इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील किंवा फॅक्टरीमध्ये काम करत असतील आणि त्यांची संख्या 30 पेक्षा जास्त असेल तर त्यांच्या मुलांसाठी, म्हणजे त्या स्त्री वर्कर जे आहेत किंवा स्त्री कामगार जे आहेत त्यांच्या मुलांसाठी वेगळी रूम फॅक्टरीमध्ये असली पाहिजे. आणि त्या मुलांचं वय किती पाहिजे की 6 वर्षापेक्षा लहान मुलं असतील त्या स्त्री कामगारांना तर त्या मुलांसाठी फॅक्टरीमध्ये वेगळी रूम असली पाहिजे. एव्हरी फॅक्टरी एम्प्लॉईंग 500 वर्कर्स ऑर मोर शॅल एम्प्लॉय वेलफेअर ऑफिसर्स. समजा 500 वर्कर पेक्षा जास्त इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये कामगार असतील तर त्यांच्यासाठी एक सेपरेट वेलफेअर ऑफिसर्स नेमलं पाहिजे किंवा वेलफेअर ऑफिसर म्हणून एक पोस्ट असणार आहे आणि त्या पोस्टला एक माणूस नेमला पाहिजे. आणि त्या माणसाने काय करायला पाहिजे की कामगारांच्या भल्यासाठी विचार करून वेगवेगळे उपाय इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये अवलंबलं पाहिजे. मग हे जे मेजर्स आहेत हे कुठले मेजर्स झाले? वेलफेअर मेजर्स. नेक्स्ट इज सेफ्टी मेजर्स. आता सेफ्टी मेजर्स मीन्स काय? कामगारांच्या सुरक्षिततेसाठी जे उपाय केले जाणार आहेत फॅक्टरीमध्ये ते म्हणजे काय असणार आहेत? सेफ्टी मेजर्स. फर्स्ट, इनकेसिंग अँड फेन्सिंग ऑफ मशिनरी इन एव्हरी फॅक्टरी. मीन्स काय? मशिनरीवरती जे मुव्हिंग पार्ट्स असणार आहेत मशीन मध्ये त्याचं व्यवस्थित फेन्सिंग किंवा इनकेसिंग म्हणजे काय, त्यावरती जे मुव्हिंग पार्ट्स आहेत त्याच्यावरती व्यवस्थित प्रकारचं केसिंग किंवा त्यावरती एक कव्हर घातलं पाहिजे किंवा त्याला एक जाळी लावली पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे? ऍक्सिडेंट होणार नाहीये. नेक्स्ट, एनी पार्ट ऑफ मशिनरी इफ इट इज रिक्वायर्ड टू एक्झामिन व्हाईल इट इज इन मोशन शॅल बी एक्झामिन्ड ओनली बाय स्पेशली ट्रेन्ड अडल्ट मेल वर्कर वेअरिंग टाईट फिटिंग क्लोथिंग. मीन्स काय? जर समजा एक मशिनरी आहे ते मशिनरी चालू असतानाच जर रिपेरी करायचं असेल, मशिनरी चालू असतानाच त्यावरती जर रिपेरी करायचं असेल किंवा त्याचं मेंटेनन्स करायचं असेल तर त्या केसमध्ये वेल ट्रेन्ड वर्करच ती मेंटेनन्स किंवा रिपेरी केलं पाहिजे. नेक्स्ट, नो यंग पर्सन शॅल वर्क ऑन डेंजरस मशीन अनलेस ही हॅज गॉट सफिशियंट ट्रेनिंग टू वर्क ॲट दॅट मशीन. मीन्स काय? जे यंग पर्सन आहेत किंवा 15 वर्षावरील व्यक्ती किंवा पर्सन असेल तर त्याला डेंजरस कंडिशन्स मध्ये किंवा डेंजरस मशीन्स डायरेक्टली हाताळायला द्यायचं नाहीये जोपर्यंत ट्रेनिंग व्यवस्थित होणार नाहीये. नेक्स्ट, एव्हरी हॉइस्ट अँड लिफ्ट शॅल बी गुड मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन, ॲडिक्वेट स्ट्रेंथ अँड सफिशियंटली प्रोटेक्टेड अँड फिटेड विथ गेट्स. मीन्स काय? जे लिफ्ट्स आहेत इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये, जे हॉइस्ट आहेत किंवा क्रेन्स आहेत ते व्यवस्थित तिचं कन्स्ट्रक्शन पाहिजे, व्यवस्थित ते वरती हँग केले पाहिजे किंवा अडकवले पाहिजे. जर समजा ते लूज असेल तर ऍक्सिडेंट होण्याचा प्रकार होऊ शकतो. म्हणून काय म्हटलंय की जे क्रेन्स आहेत किंवा लिफ्ट आहेत फॅक्टरीमध्ये ते व्यवस्थित त्याचं कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे, व्यवस्थित ते फिटिंग केलं पाहिजे. Pressure plants, it should be ensured that the working pressure of such parts does not exceed the safe value. जर समजा हाय प्रेशर एन्व्हायरमेंट मध्ये वर्करला काम करावं लागत असेल किंवा बॉयलर वरती काम करावं लागत असेल, ठीक आहे, तर तिथलं जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर प्रमाणापेक्षा किंवा सेफ व्हॅल्यू पेक्षा जास्त होऊ देऊ नये याची सुद्धा काळजी केली पाहिजे. समजा तिथलं प्रेशर जर जास्त झालं तर काय होऊ शकतो? एक प्रकारचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळं जिथं हाय प्रेशर कंडिशन असणार आहे आणि तिथं वर्कर जर काम करत असेल तर तिथलं प्रेशर काय केलं पाहिजे? सेफ व्हॅल्यूला मेंटेन ठेवलं पाहिजे किंवा ते प्रेशरचं कंट्रोल ठेवलं पाहिजे. फ्लोर्स, स्टेअर्स, दे शुड बी साऊंड कन्स्ट्रक्शन विथ हँडरेल्स. मीन्स काय? समजा फ्लोर्स असतील किंवा स्टेअर्स मीन्स काय? पायरी जर इंडस्ट्रीमध्ये असतील किंवा फॅक्टरीमध्ये पायऱ्या असतील तर त्याचं व्यवस्थित कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. आणि त्याला हँड्रेल मीन्स काय? हँड्रेल मीन्स काय? रेलिंग दिलं
पाहिजे, पायऱ्यांवरती रेलिंगची अरेंजमेंट केली पाहिजे. नेक्स्ट, pits, sumps, openings in floors etc. shall be either securely covered or suitably fenced. मीन्स काय, जर समजा ड्रेनेजची पाईप असेल किंवा ड्रेनेजचा पाईप गेला असेल फ्लोरच्या अंडरनं किंवा अंडरग्राऊंड मधनं ड्रेनची पाईप गेली असेल आणि त्याला ओपनिंग असतील, वरती झाकण दिलेलं असेल, तर ते झाकण व्यवस्थित त्यावरती ठेवलं पाहिजे आणि त्याचं फेन्सिंग व्यवस्थित केलं पाहिजे. किंवा अंडरग्राऊंड पाण्याची टाकी असेल, अंडरग्राऊंड पाण्याची टाकी असेल, तर त्याच्यावरती पण जे कव्हर आहे किंवा त्याच्यावरती जे झाकण आहे ते झाकण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. नो पर्सन्स शाल बी आस्क्ड टू लिफ्ट, कॅरी और मूव एनी लोड सो हेवी ॲज टू कॉज हिम अन इंजरी. मीन्स काय, कुठल्या पण वर्करला हेवी लोड उचलायला किंवा ते मूव्ह करण्यासाठी सांगायचं नाही, त्यामुळे काय होऊ शकतं, त्या वर्करला इंजरी होऊ शकते. Protection of eyes by suitable goggles. Precautions against dangerous fumes. म्हणजे काय, जे विषारी वायू आहे त्यापासून सुद्धा वर्करांना सेफ ठेवलं पाहिजे किंवा वर्करांनी त्याविरुद्ध प्रिकॉशन घेतलं पाहिजे बाय युजिंग मास्क और फेस मास्क. Next, if manufacturing process is producing dust, gas, fumes or vapors which can explode on ignition, the plant should be effectively enclosed and such dust, gas, fumes etc. should not be allowed to accumulate. Means काय, जिथं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये डस्ट तयार होतं किंवा गॅसेस तयार होतात किंवा फ्युम्स जे विषारी गॅसेस आहेत किंवा विषारी वायू तयार होतो, तर तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे तिथलं एन्व्हायरमेंट काय केलं पाहिजे, आपण इनक्लोज्ड केलं पाहिजे किंवा व्यवस्थित क्लोज केलं पाहिजे आणि तिथलं जे डस्ट, गॅस किंवा विषारी वायू आहे ते फॅक्टरीमध्ये पूर्णपणे पसरू नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. Precautions in case of fire. Every factory shall be provided with means as fire warning signal, free passageways and easily openable windows. आता समजा फायर कंडिशन मध्ये किंवा समजा फॅक्टरीमध्ये आग लागली असेल तर त्यासाठी फायर वॉर्निंग सिग्नल असेल, म्हणजे डेंजर कंडिशन मध्ये किंवा आग लागली तर तिथलं सिग्नल ते साऊंड केलं पाहिजे किंवा वॉर्निंग बेल वाजली पाहिजे. त्यानंतर फ्री पॅसेज वेज, म्हणजे त्यासाठी समजा आग लागली तर त्या वर्करांच्यासाठी बाहेर पडण्यासाठी वेगळ्या प्रकारचा रस्ता ठेवले पाहिजे किंवा वेगळ्या प्रकारचं म्हणजे वेगळं असं दरवाजा ठेवलं पाहिजे. ओपनेबल विंडोज, इझिली ओपनेबल विंडोज मीन्स काय, विंडोज जे आहेत फॅक्टरीमध्ये ते लगेच उघडले पाहिजे. हे सगळे जे मेजर्स आहेत ते कशासाठी आहे, वर्करांच्या सेफ्टीसाठी दिलेलं आहे. कशामध्ये, फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये. नेक्स्ट, वर्किंग आवर्स. आता वर्किंग आवर्स मीन्स काय की ह्या ऍक्ट मध्ये, फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये जे कामाचे तास आहेत, वर्करांचे कामाचे तास आहेत ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे. वर्कर्स शॅल बी रिक्वायर्ड टू वर्क इन द फॅक्टरी फॉर नॉट मोर दॅन 48 hours अ वीक. म्हणजे 48 तासाच्या वर कामगारांना काम सांगायचं नाही किंवा काम लावायचं नाही. 48 तास आठवड्यामध्ये. वीकली हॉलिडेज, वर्करांना वीकली हॉलिडेज दिलं पाहिजे. नो अडल्ट वर्कर्स शॅल बी रिक्वायर्ड टू वर्क फॉर मोर दॅन 9 hours ऑन एनी डे. म्हणजे 9 तासाच्या वर कामगारांना काम लावायचं नाहीये डेली, म्हणजे डेली 9 तासाच्या वर कामगारांना काम लावायचं नाहीये. इंटरव्हल्स फॉर रेस्ट, कंटिन्यू काम लावायचं नाहीये वर्करांना त्या विश्रांतीसाठी वेळ दिला पाहिजे, रेस्ट करण्यासाठी. नो अडल्ट वर्कर्स शॅल बी रिक्वायर्ड टू वर्क फॉर मोर दॅन 5 hours कंटिन्युअसली. 5 तास सुद्धा वर्करांना काम करू दिलं नाही पाहिजे फॅक्टरीमध्ये. एक्स्ट्रा वेजेस फॉर ओव्हर टाइम, जर समजा फॅक्टरीमध्ये ओव्हर टाइमची गरज पडली तर त्यासाठी वेगळं त्यांना पैसे दिले पाहिजेत, त्यांना एक्स्ट्रा पैसे दिले पाहिजेत ओव्हर टाइम साठी वर्करांना. रिस्ट्रिक्शन ऑन डबल एम्प्लॉयमेंट. आता डबल एम्प्लॉयमेंट मीन्स काय, समजा एक व्यक्ती किंवा एक कामगार एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि तोच कामगार दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करतो. ह्या प्रकारचं जे डबल काम करतोय
वर्कर त्या प्रकारचं त्याला काम करू दिलं नाही पाहिजे. म्हणजे काय म्हणणार त्याला, रिस्ट्रिक्शन ऑन डबल एम्प्लॉयमेंट. म्हणजे एकाच वेळी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल तर त्या प्रकारचं काम वर्करला करू दिलं नाही पाहिजे. रजिस्टर फॉर अडल्ट वर्कर्स. रजिस्टर फॉर अडल्ट वर्कर मीन्स काय की जे अडल्ट वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी अटेंडन्स साठी, म्हणजे तो कधी आला कधी गेला या टाइपचं एक रजिस्टर मेंटेन ठेवलं पाहिजे. वुमेन शॅल बी एम्प्लॉयड इन एनी फॅक्टरी बिटवीन हावर्स ऑफ 6 AM अँड 7 PM. मीन्स काय, जे स्त्री कामगार आहेत त्यांना फॅक्टरीमध्ये फक्त सकाळी 6 ते संध्याकाळी 7च्या दरम्यानच काम दिलं पाहिजे किंवा फॅक्टरीमध्ये त्यांना कामाला ठेवलं पाहिजे. म्हणजे स्त्री कामगार असेल तर त्यांच्यासाठी शिफ्ट कधी असणार आहे, सकाळी 6 ते संध्याकाळी 7 या दरम्यानच त्यांना शिफ्ट दिलं पाहिजे किंवा त्यांना फॅक्टरीमध्ये काम दिलं पाहिजे. म्हणजे 7च्या पुढं स्त्री कामगार असेल तर त्यांना थांबून घ्यायचं नाहीये फॅक्टरीमध्ये. आणि सकाळी सुद्धा 6 वाजायच्या आधी बोलवायचं नाहीये.